तिकडे खाली खाली. हा काय फायनली आज आपला पहिल्यांदा ब्लॉग बनवायचा प्लॅन झाला आहे. आपण आज ब्लॉग बनवणार आहोत. आपण काय काय करतो दिवसभर आपण सगळ्यांना दाखवणार आहोत. अशा प्रकारे तुम्ही आमचा ब्लॉग बघा. एक नंबर माझी येणार आहे. सकाळी सकाळी उठलो आणि पाहतो तर अतिशय छान हिरवगार झालेलं पावसाचं वातावरण आणि मस्त या सोबत आपल्या चिवताईने लावलेला होता तारक मेहता का उलटा चष्मा. तारक मेहता का उलटा चष्मा पाहता पाहता चिव अशीच झोपलेली होती. आता उठायचं काही नाही हो. चिवला आज सुट्टी आहे मोहरमची. आज मजा आहे चिवची. आपल्या झालेल्या नवीन बायकोचा इकडे पोळ्यांचा कार्यक्रम जोरदार चालू होता. हे बघा अतिशय जोरात पोळ्यांचा कार्यक्रम चाललेला आहे. एक नंबर भावांनो. खतरनाक. आपली आई आहे ना पापड घेऊन आलेली भाजून एकदम खतरनाक बाजरीचे पापड आणले भावांनो. आता मी आलोय 2-3 दिवस सुट्टीवर त्याच्यामुळे बाजरीचे पापड खायला देणार आहे मम्मी आपल्याला. एक नंबर. काय जे पापड आहे ते जेवायला देते मम्मी. आता मला आता जेवणाचा बेत झालाय. आताशी 9 वाजले पण आपल्याला जेवायला भेटतं म्हणजे करा विचार. फायनली आपल्याला जेवायला वाढून आलेलं आहे. हे बघा काळी काळी रश्श्याची भाजी, भात, चपाती, बाजरीचा पापड, कांदा, लिंबू. इकडं मम्मी पण बसली जेवायला. थोड्याच वेळात आपली बायको पण येईल जेवायला. आता या मग तुम्ही पण जेवायला. चला आपण आता आहे ना आपली गाडी आहे ना काल गाडी आपली ॲक्सेसरी टाकायला घेऊन गेले होते. आता गाडी पाहू आपण काय करा. मस्त बनवलंय गाडीचं काम केलंय. हो ना आपली विक्टोरियस काल बनवून आणली. मस्त छान दिसायला लागली गाडी एकदम मस्त. फुटवेअर वगैरे सगळं टाकून छान प्रकारचे गाडीचं काम केलंय. आता आपण गाडीत बसून बघूया. बाई स्वप्न होतं आपलं गाडी घ्यायचं. शेवटी पप्पांनी गाडी घेतलीच. काय मस्त एक नंबर वाटतंय गाडीमध्ये. आपण आता चालून बघूया गाडी. काल सर्व्हिसिंग झालेली गाडीची. मग स्वतःची गाडी पण एक वेगळाच रोग असतो माहिती आहे का. स्वतःची असते. दुसऱ्याची किती गाडी चालव तुम्ही काय मजा नाही त्याच्यामध्ये. आपली असते ना गाडी येत नसू द्या आपल्याला. आपल्या गाडीवर माणूस शिकून जातो गाडी बरोबर. त्यामुळे ना स्वतःची छोटी का आहे ना सेकंड हँड का आहे ना पण एक गाडी पाहिजे स्वतःची. परत आपण घरामध्ये आलोय. घरामध्ये आल्यावर पाहतो तर काय कल्ली आणि आपल्या बायकोचं जेवण चालू होतं इकडं. अशा प्रकारे कल्लीन सिक्का मागमा हसू राहिली. बाबो काय खरं नाही आज. आता काही खरं नाही. आणि अजून एक सांगतो भावानं तुम्हाला. आज आम्हाला शेतात मका लावायला जायचंय. मका लावायला कोणाकोणाला मका लावायला तिथे पाहिजे आपल्याला फक्त आज. गमत पहा तुम्ही आता मस्त मजा येणार आहे. आपण आता पोहोचलोय शेतामध्ये. आणखी बॉटल बिटल घेऊन आलोय आपण. पूर्ण गँग आहे पाठीमागे. बायको पण आणली सोबत. आता अशा पण चाललोय आम्ही शेतात. हा मग एवढ्या वावरात आपल्याला मका टाकायची बरं कले. एवढ्या वावर टाकायची मका. टाकशील ना. हा होईल का तुझ्याकडून. काय कली म्हणते होईल म्हणून. पाहू आता काय होतं. टेन्शन आलं इथे चिवला तर जाम टेन्शन आलंय. मोबाईल पाहिजे सवय चिवला. आता अवघड मॅटर आहे. बोर आहे आपल्या इकडे. बोर सौर ऊर्जा बोर. आता बोर चालू केलाय आपण इकडून. अय मम्मी येऊ राहिलं का. चालू आहे. बर हा मुलींना उठा. अय मुली उठ. थेट शेतात जाईन आता ती. आता थेट शेतात चालली कली. त्या प्रसाद वाटून सगळ्यांना. किती 2-2 टाकतो की एक 2 टाकले 4 टाक. मला हे द्या कलू. हे अशी मका टाकायचं काम चालू झालं बघा. हे बघा हे सगळे कामाला लावले इकडे. हे बघा हा तिकडे खाली खाली. हा कसं वाटतंय मग आता. हा भारी वाटतं. अजून किती टाकशील मग. हा पूर्णी. इकडं सखोल विषयावर चर्चा चालू आहे. इकडं सखोल विश्लेषण चालू आहे.
मोजमाप करून टाकू असं तसं. कले काय चालू आहे यांचं? सखोल विश्लेषण चालू आहे त्यांचं. अवघड वाटत. शेती म्हणजे काय साधा विषय नाही, खतरनाक विषय आहे शेतीचा. शेती करणारा खरंच काही कोण रडत नसतो माणूस. ऍक्सिडेंट झाला इथं अशा प्रकारे ऍक्सिडेंट होऊन गेलाय. झाला बोलावून झालंय आता. आल्या हो बाय आल्या. एकदम छान वाटलं मला. मी रोज येत नाही. रोज येत जाईल, रोज पडत जाशील ना का ग? डायरेक्ट पाणी सांडलं. मग आता काय करायचं? मंगळवारी सांडलं. इकडे एक इकडे एक तिकडं पण येते. तिकडं एक आहे पण ती काय दिसत नाही आपल्याला असं आहे. तेव्हा इकडे सेल्फीचा कार्यक्रम चालू आहे. या वेळेला सेल्फीतच घेतलं नाही कोणी. सेल्फी बिल्फी आम्ही पण फोटो काढायला चालू करेल. यांच्याकडून शिकायला पाहिजे खरंच. या अशी यावा फोटोशूट चालू, इकडं काय चालू. कले काही पटत का तुला? हे काय खूप छान बैल आहे. खूप छान बैल आहे. दे बरं कमेंट कर काहीतरी. खूप छान बैल आहे हा. आमचा नाहीये पण तो आपण एक आहे ते ब्लॉग बनवत आहे. छान आहे ना बैलाची जोडी. प्रकारे आता मम्मी पुढं चालली. पाय पाठी मागून चाललोय आता. आली मक्का लावून पूर्ण झाली. आता पुढचा धंदा आहे. आता घरी जाऊन मस्त काहीतरी पाहू.